तेव्हा बऱ्याच जणांचे कमेंट होत्या की तो व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे. तर मी असं का सांगितलं, खोटं का बोलले की तो मी बनवला आहे. कोण उभं राहिलं, कोण उभं राहिलं. फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. घरच्या घरी बोथट झालेल्या कैचीला कशी धार करायची अगदी घरगुती वस्तू वापरून ते सांगितलंय. चपातीला तेल ब्रशने आणि पुन्हा ब्रश त्याच्यातच ठेवून दिला. फेकायचं, आणायचं. मोठ्याले पार्सल झाले. 6 साईड, 6 ॲक्टिव्हिटीज. ते नाही जाणार बाबू, तो मोठा बॉल आहे. दोन्हीकडे बघतोय तो. श्री स्वामी समर्थ. हे ॲमेझॉनवरून मला एक मस्त गोष्ट सापडली आहे जी माझ्या उपयोगाची आहे. ह्याच्यामध्ये ब्रश आहे, ऑइल ब्रश, स्प्रे पण आहे इकडे. सो इथून असा स्प्रे पण होतो. का हे मी मागवलं आहे, कारण आमची तेलाची किटली काहीशी अशी आहे, अशी. आणि त्यातला जो चमचा आहे तो असा आहे. तर जेव्हा तेल पॅनवर ओततो ना तेव्हा ते थोडं जास्त पडतं असं मला वाटतं. ह्याच्यात तेल भरून ठेवायचं, लावून झालं पॅनला की ब्रश पुन्हा याच ऑइलमध्ये डीप करायचं. पहिले तर मी हे धुवून काढते, मग मी ह्याच्यात ऑइल भरून ठेवेल. पॅनकेक्स वगैरे बनवायला, थालीपीठांसाठी, घावणासाठी जिथे म्हणजे थोडंसं ऑइल. मी आता थोडंसं मी वजन बारीक करण्याकडे लक्ष देते आहे ना, म्हणून. नाही तर काय चाललं असतं. सेम टॉईज आहेत, 2 आहेत. एक घरचा होता माहेरचा माझ्या, जो प्रतीक्षाताईने दिलेला त्याला गिफ्ट, आणि एक इथला होता जो मी त्याच्यासाठी आणला होता. तर ते गेल्या वेळेला जेव्हा आम्ही पुण्याला गेलो होतो ना, किंवा कुठेतरी गेलो होतो, आईने तो येताना आणलेला त्याला खेळायला, आणि तो इथेच राहिला. तो काय घरी परत गेला नाही. मग ते दोन्ही त्याला मी लावून दिले. त्यातले सेल संपलेले, ते मी परत टाकलेत. तर तो कन्फ्यूज होता कोणासोबत खेळायचं. दोन्हीकडे बघतोय तो, आणि टाळ्या पण वाजवतोय, त्याला मज्जा पण वाटतेय. लाईट गेली आहे. व्हिडिओमध्ये तरी जास्त उजेड दिसतोय, पण ॲक्च्युअलमध्ये इथे बऱ्यापैकी काळोख आहे. आणि या पोराला काही भीती नाही. फेकायचं, आणायचं, फेकायचं, आणायचं. लांब पॅन्ट घालतोस, बाहेर आहेस तर लांब पॅन्ट घालायची. ही बरणी मी धुतली, सुकवली आणि आता त्याच्यामध्ये तेल भरून ठेवलं आहे. तर पटकन एक डेमो तुम्हाला देते मी. चपात्या भाजते तर हे लावलं चपातीला तेल ब्रशने, आणि पुन्हा ब्रश त्याच्यातच ठेवून दिला तेलामध्ये. अदरवाईज प्रश्न पडतो कुठे ठेवायचा. डिश वगैरे एक्स्ट्राची घ्यावी लागते, प्लस ते क्लीन पण करायला लागतं, तर ते चिकट पण होऊन जातो ब्रश. त्याच्यापेक्षा हे बरं आहे. आणि तो सेपरेट ब्रश जो मिळतो ना, त्याचे दोन्ही पार्ट सेपरेट आउट होतात, तर एक कुठेतरी हरवतो असंही होतं. हा तुकडा तूप साखर चपातीचा अरूला भरवला अर्धा, आणि हा अर्धा त्याने काही खाल्ला नाही. तर मी तुम्हाला डेमो म्हणून याच्यावर ऑइल दाखवते स्प्रे करून. बेसिकली थेंब पडतो ऑइलचा, तो आपण कंट्रोल करू शकतो किती हवं आहे आपल्याला. सो दिस इज नाईस. काल रात्री एक पार्सलची गाडी आली होती. मोठ्याले पार्सल झाले. मला माहिती आहे मी काय मागवलं आहे, पण उत्सुकता आहे कसं आलं आहे, काय आलं ते. आणि कदाचित 1-2 गोष्टी रिटर्न करायला लागू शकतात. त्याच्यामुळे ओपन करताना पण थोडीशी काळजी घ्यायला लागणार आहे. ह्याच्यात खेळणीच असतील, तर ह्याच्यात तर काही रिटर्न नाही करायचं. अननेसेसरी टॉयज क्वालिटी सगळीकडूनच चिकटपट्टे लावले. आयला मेरे को लगा था ये बड़ा है, ये तो छोटा ही आ गया. शेप घ्यायचे, टाकायचे. पण त्याला आवडतं हे असलं करायला, त्याच्यामुळे ते मागवलं. हे त्याला काय बघू ते. हात जातोय तुझा, हात जातोय. गेला रे. बघ येते का बाहेर. येते काय. अरे बापरे, आवडला. पहिली गोष्ट बाहेर आलेली आहे. वा. खेळणं नंबर 2 ॲक्टिव्हिटी क्यूब काहीतरी आहे. हे असं आहे, हे असं होतं. हे मण्यांची खेळू शकतात लहान मुलं. त्याच्यानंतर हे असं, हे एक फिरवलं का हे सगळं फिरतं. ह्याच्यात बोट घालायचं आणि मुलं फिरवतील असं गोल असं आहे. त्याच्यानंतर हे असं गोल फिरायचं, आवाज होतो जरासा. अजून पण काय फंक्शन्स असतील तर बघायला पाहिजे. सध्या तरी एवढंच कळतं आहे. त्याच्यानंतर हे इकडे काहीतरी म्युझिक आहे. मला वाटतं सेल बिल टाकायचे असतील कुठेतरी.
म्युझिक आत्ता काय वाजत नाही आहे. त्याच्यानंतर हे इकडे कुठला फोन कुठे गेला, ह्याच्या आतमध्ये आहे वाटतं. खोलायचं कसं तरी खोललं जातं. ह्या आहे बघ, ही प्रत्येक गोष्ट निघते एकमेकांच्या असं आहे. आणि हे इकडे सेल टाकायचं आहे. सेल टाकल्यानंतर मग हे वाजेल. ठीक आहे, हे तर आपण बघितलं. ह्याच्यात सेल टाकायचं आहे, ह्याच्यात हे टाकायचं आहे स्क्वेअर, राऊंड इथे टाकायचा, स्टार इकडे टाकायचा, असे शेप्स आहेत. त्याच्यानंतर हे काय आहे हे पण आपण बघितलं ना, हे असं असं फिरवायचं आहे. त्याच्यानंतर हे काय आहे बरं, लॉक अँड की अँड लॉक. आणि मग हे असं खुललं जातं. आणि त्याच्यानंतर हा फोन आहे, इथं फोन असा इथून डायल करायचा आणि मग ट्रिंग ट्रिंग हॅलो करून असा फोन उचलायचा. असं काय काय आहेत ॲक्टिव्हिटी. 10 मिनटासाठी रमले ना तरी ठीक आहे. आपलं एक नाही तर 2 काम पटापट उरकून जाईल 10 मिनटात. तेवढ्यासाठीच आहे एवढा खर्च, बाकी काय नाही. लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. असं पण लावू शकतो आपण, काय असं काय रूल नाही आहे त्याला. सो असे 6 हे 6 साईड्स, 6 ॲक्टिव्हिटीज. हे त्याचं असेल ना, याचं हे ना हे त्यात घुसवायचं असतं आणि याला इथं भांडायचं, तिकडून ते घुसवायचं आहे आणि मग ह्याच्यातून मुलं खेळणार. असं त्याच्या आत जा, इथून बाहेर ये, असं. तर त्याला 1 बाय 1 शिकवायला पाहिजे. सगळे एकत्र जॉईन केलं ना तर तो घाबरेल. काय त्याचं तुम्हाला ठीक आहे. सगळं तरी मी ठेवते, एक 1 बाय 1 त्याला हे करावं लागेल. आणि बंद हो, बंद करायचं तुला. कोण बसलं विचार आय कुठं त्याच्यातच. सगळंच लावायला लागेल काय. अशा अशा करायच्या. हा हे कर, असं साईडला कर कर असं. वी वी वी. घ्या. हॅलो आरू, कोण बोलते. हॅलो आता हे ह्याच्यात टाक. ते ना जाणार बाबू, तो मोठा बॉल आहे. ऍक्च्युली आरू बाहेर पडत असतो सारखा, त्याच्यामुळे हे एक दरवाजाला गेट आहे. पहिले तर बघायला पाहिजे हे आपल्या डोअरच्या मापाचं आहे का. असेल तरच पुढे करायचं कृती, नाहीतर रिटर्न करायचं आणि दुसरी साईज मागवायची. मी ही एक अंदाजासाठी मागवलेली आहे. काय रे हे नॉड बांधा, तो तिकडून निघालाय तोपर्यंत. तो मस्त एन्जॉय करतोय. ह्याच्यातून जातोय, टनेल मधून जातोय तिकडे बाहेर, परत तिकडून येतोय टनेल मधून इकडून बाहेर. अरे वा 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 वा. कोण उभं राहिलं छान छान. अँड दिस इज लाईक दिस. असं काय पण दाबलं तरी लाईट पेटते, वेगळं वेगळं म्युझिक प्ले होतं. कशाने भरून ठेवलं, बॉल भरले याच्यात. शाबाश, छान. आपल्या घरामध्ये 2-3 कैच्या असतात.
सर्वसाधारणपणे त्यातली एक कैची व्यवस्थित चालत असते, जिला धार असते, जिचाच आपण वापर करतो, आणि जे उरलेले 2-3 असतात ते उगाच अडगळ बनून राहतात कारण त्यांची धार पूर्ण गेलेली असते. तर या पुढच्या व्हिडिओमधून घरच्या घरी तुम्ही अशा कैचीला कशी धार करू शकता हे मी दाखवलेलं आहे. पहिले तो व्हिडिओ बघून घ्या. हेलो दोस्तों, आज हम देखेंगे कुछ ऐसे आसान टिप्स जिससे हम कैंची की धार को घर पर ही तेज़ करेंगे बिना किसी ग्राइंडिंग मशीन के। ये मैंने कॉटन का कपड़ा लिया है, आप देख सकते हैं ये बिल्कुल नहीं कट रहा है इस कैंची से। तो चलिए देखते हैं हमारा पहला तरीका। दोस्तों, ये सैंड पेपर आपको बाज़ार में आसानी से 10 से 20 रुपए तक मिल जाएगा। ये काफ़ी असरदार तरीका है, आप ज़रूर ट्राई कीजिए। सैंड पेपर को हमें कैंची से कट करना है लगातार 10 मिनट तक, या फिर आप एक स्केल भी ले सकते हैं। सैंड पेपर को स्केल के अराउंड आप रैप कर लीजिए और फिर कैंची के दोनों ब्लेड्स को हमें सैंड पेपर से 5-5 मिनट तक इस तरह घिसना है। बीच बीच में आप सैंड पेपर को पानी से थोड़ा सा गीला करके घिसिए तो काफ़ी अच्छा और जल्द रिजल्ट आएगा। अब चलिए देखते हैं दूसरा तरीका। हमने ली है एक कांच की बॉटल। आपको कैंची से इस बॉटल के मुंह को काटना है कंटिन्यू 10 मिनट्स के लिए। कैंची के ब्लेड्स जहाँ जॉइंट है वहाँ से लेकर कैंची के मुंह तक आपको ऐसा करना है। अब हमारा तीसरा तरीका। हमने लिया है एक स्क्रू ड्राइवर। आप इसके बदले सुई भी ले सकते हैं। सीजर से हमें स्क्रू ड्राइवर को या सुई को काटना है इस तरह से। ये हमें कंटिन्यूस 10 मिनट्स के लिए करते जाना है, इसी तरह बस काटते जाना है। हमारा फोर्थ वे है स्टील की मैश। बर्तन मांजने के लिए स्टील का जो स्क्रबर हम इस्तेमाल करते हैं उस स्क्रबर को हमें कैंची से कट करते रहना है लगातार 10 मिनट के लिए। अब दोस्तों पांचवा तरीका। चीनी मिट्टी का कॉफ़ी मग लिया है मैंने, हमें उसे उल्टा रखना है और उसकी एज पर हमें सीजर से हर एक ब्लेड को घिसना है 5-5 मिनट के लिए। चाय का कप भी आप लेंगे तो भी चलेगा, बस उसकी एज इस तरह रफ होनी चाहिए। दोस्तों, हमारा छठा और आखिरी तरीका है एल्यूमिनियम फॉइल पेपर का, जिसमें हम खाने की चीज़ें पैक करते हैं। उस पेपर के हमें मल्टीपल फोल्ड्स करने हैं और फिर उन्हें हमें कट करना है कंटिन्यू 10 मिनट तक। कैंची से आप इसे कट कीजिए, जितने ज़्यादा फोल्ड्स होंगे उतना अच्छा रिजल्ट आएगा। दोस्तों, ये सारे ही तरीके काफ़ी असरदार है, बस हर तरीके को आपको 10 मिनट तक लगातार करना होगा। अगर आपको ये काम बोरिंग लग रहा हो तो आप बैकग्राउंड में आपका फेवरेट म्यूज़िक लगा लीजिए, बस ध्यान आपके काम पर ज़्यादा रहे क्योंकि इसमें सीजर्स इन्वॉल्व्ड है। या सगळ्या गोष्टी खरंच असरकारक ठरतात. 15 मिनटं 10 मिनटं कंटिन्युअसली तुम्ही त्या स्टेप्स केल्या तर त्या कैचीला खरंच धार होते. किमान थोड्या वेळासाठी तरी तुमचं काम निभावून जाईल इतकी धार तरी होतेच होते. प्रत्येकच वेळेला आपल्याला मार्केटला जाऊन धार करून आणण्याची सवड नसते. तुमच्या गावाकडे धारवाला कधी फिरकत नाही. अशा वेळेला ह्या गोष्टी टिप्स अँड ट्रिक्स तुमच्या मदतीच्या ठरू शकतात. आता तुमचे प्रश्न असतील की तो व्हिडिओ हिंदीमध्ये का होता, तो कोणी बनवलेला व्हिडिओ, ती मीच होते का, पण माझे तर हात ते वाटत नाही आहेत, ते बॅकग्राऊंड पण माझं वाटत नाही आहेत असं तुम्हाला वाटू शकतं. कारण की हेच सगळे प्रश्न तुम्ही ह्याच्या आधी पण विचारलेले आहेत जेव्हा मी असाच सिमिलर व्हिडिओ पोस्ट केला होता. जुन्या कपड्यांपासून वेण्या बनवून कशा पद्धतीने आपण डॉरमॅट बनवू शकतो, पाय पुसणं, हे मी तुम्हाला दाखवलं होतं. तेव्हा बऱ्याच जणांचे कमेंट होत्या की तो व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे, तर मी असं का सांगितलं, खोटं का बोलले की तो मी बनवला आहे.
राण्यांनो बाळांनो तो मीच बनवला होता. हा सुद्धा कैचीचा व्हिडिओ मीच बनवलेला आहे. तो आवाजही माझा आहे, ते हातही माझे आहेत. फक्त इतकंच आहे की खूप आधी म्हणजे जवळजवळ 4-5 वर्षांपूर्वी मी ते व्हिडिओ बनवलेले होते. माझ्या माहेरी जेव्हा मी होते, माझं लग्न पण झालं नव्हतं, व्लॉगिंगची सुरुवात पण नव्हती, माझं ॲक्सिडेंट पण झालं नव्हतं, त्याच्या पण आधीचे ते व्हिडिओ आहे. माझ्या माहेरी माझी जी वरची रूम होती तिकडे काहीतरी मी असं फावल्या वेळात करत बसायचे DIY, तर ते मी शूट करून व्हिडिओ पोस्ट करायचे, ते व्हिडिओ आहे. माझं जे दुसरं चॅनल आहे ओ वाव, तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही असे व्हिडिओ पाहू शकता. सिमिलर टाईपचंच आहे. तुम्हाला विश्वास बसेल की ती मीच आहे, माझाच आवाज माझेच हात आहेत, ते मीच केलेलं आहे ते. ओके, तेव्हा मी हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायची. आता माझ्याकडे इतका वेळ नाही आहे की मी या गोष्टीला व्हॉइस ओव्हर करेन, त्याच्यामुळे मी तो तसाच हिंदीमध्येच ठेवलेला आहे. आय होप तुम्हाला त्या व्हिडिओची मदत होईल. दॅट्स इट फॉर टुडे. बाय बाय, टाटा, टेक केअर. पुन्हा भेटू लवकर. श्री स्वामी समर्थ.